दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव आहे आणि या भागामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा याचं मोठं काम गेली 40 वर्षापासून आहे. कॉम्रेड जेव्हा पांडू गावित हे 7 वेळेला आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आदिवासींच्या जमिनीचा प्रश्न, आदिवासी शिक्षणाचा प्रश्न, हे प्रश्न घेऊन त्यांनी सातत्याने संघर्ष केलेला आहे आणि जगप्रसिद्ध असा लॉंग मार्च सुद्धा कॉम्रेड गावितांनी काढलेला होता. आमच्या पक्षाचं 5 तालुक्यामध्ये अत्यंत चांगलं काम आहे आणि त्या ताकदीवर आम्ही कॉम्रेड जिबा पांडू गावित यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला होता. परंतु महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि त्यांनी उमेदवार दिला आणि म्हणून मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनंतीनुसार आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधातल्या मताचं विभाजन होऊ नये ह्या उद्देशाने आणि भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचा पराभव करता यावा यासाठी कॉम्रेड जिवा पांडू गावितांची उमेदवारी मागे घेण्यात आलेली आहे. याचा निश्चितपणे परिणाम असा होणार आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरे हे 100% तिथे निवडून येतील अशी परिस्थिती आहे. कारण आमची 1.5-2 लाख मतं आहेत ती भास्कर बगरेंना मिळणार आहेत आणि आज जनतेमध्ये मोदी सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड वातावरण आहे. शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, शेतीमालाचे भाव पडत चाललेले आहेत आणि याचा निश्चित परिणाम भाजपचा पराभव होण्यामध्ये होणार आहे. आम्ही उमेदवार मागे घेतल्यामुळे हा भास्कर बगरे यांचा विजय आता सुकर झालेला आहे.